सध्या विधानसभेची निवडणूक जवळ आलेली असून माढा मतदारसंघात देखील अनेक दिग्गज निवडणूक लढवायची तयारी करत आहेत। माढ्याच्या मैदानात राडा करण्यास सध्या अनेक जण इच्छुक असल्याचं दिसतंय। सध्या माढ्यामध्ये रणजितसिंह शिंदे, अभिजित पाटील, शिवतेसिंह मोहिते पाटील हे तरुण तुर्क नेते जंग पछाडताना दिसून येत आहेत। मात्र आता माढ्याच्या या राड्यात एका नव्या नावाची भर पडली आहे। ती म्हणजे कोणत्याही निवडणुकीमध्ये नेहमीच पडद्याआड राहून सूत्रे फिरवणारे किंगमेकर उमेश परिचारक यांची। त्याचं झालंय असं की परिचारकांच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी एक बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये पंढरपुरातून माजी आमदार प्रशांत परिचारक तर माढ्यातून उमेश परिचारक यांनी निवडणूक लढवावी असा ठराव परिचारकांच्या समर्थकांच्या बैठकीत घेण्यात आला। त्यामुळे परिचारक बंधू हे पंढरपूर सोबतच माढा देखील लढणार असल्याचं नॅरेटिव्ह सेट करून भाजपवर दबाव आणतायत की खरंच परिचारक हे पंढरपूर सोबत माढ्याच्या मैदानात उतरू शकतात आणि परिचारकांनी माढा लढवला तर त्याचा सर्वाधिक फटका कुणाला बसू शकतो। माढ्याच्या लढाईत परिचारक तग धरू शकतील का, हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला माढ्यामध्ये यश मिळाल्यापासून अनेक नेते मंडळीही माढा लढवायची इच्छा ठेवून आहेत। मात्र माढा लढवणं वरून दिसतं इतकं सोपं नाहीये। माढ्यात तब्बल 30 वर्षांपासून आमदार असलेले बबनदादा शिंदे यांचं माढ्यावर वर्चस्व आहे। यंदा आमदार बबनदादांचे सुपुत्र माढ्याच्या मैदानात उतरणार आहेत। त्यांनी मोठी तयारी देखील सुरू केलेली आहे। त्यातच विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटलांनीही माढा लढवायचाच याचा चंग बांधलाय आणि तिकडे अकलूजकर मोहिते पाटील ही माढ्याची गादी ताब्यात घेण्यासाठी मोठा मास्टर प्लॅन आखतायत। मात्र आता या सर्वांमध्ये एंट्री झाली आहे ती म्हणजे उमेश परिचारकांची। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात देखील त्यांचे बंधू माजी आमदार प्रशांत परिचारक हे मोठी तयारी करतायत। मात्र पंढरपूर सोबत माढा फ्री म्हणत परिचारक समर्थकांनी आता माढ्यात देखील रणशिंग फुंकलंय। मात्र उमेश परिचारकांच्या उमेदवारीचा माढ्यात नेमका कुणाला फटका बसणार हे आपण सर्वप्रथम पाहूयात। माढ्यात समाविष्ट असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील 42 गावांमध्ये 1,10,000 मतांच्या आसपास मतदार आहेत। या 42 गावात प्रामुख्याने 3 गट कार्यरत आहेत। ते म्हणजे विठ्ठल परिवाराचा एक गट आणि दुसरा म्हणजे परिचारकांचा पांडुरंग परिवाराचा एक गट आणि तिसरा गट आहे तो म्हणजे आमदार बबनदादा शिंदे यांचा। 2009च्या निवडणुकीत त्यातल्या विठ्ठल परिवार आणि परिचारकांच्या पांडुरंग परिवाराने एक गट्टा बबनदादा शिंदेंना मतदान केलेलं होतं। तर 2014च्या विधानसभा निवडणुकीत ज्यावेळी विठ्ठल परिवाराचे नेते कल्याणराव काळे यांनी माढ्याची निवडणूक लढवली त्यावेळी मात्र विठ्ठल परिवाराची मते काळेंना पडल्यामुळे त्यांना 62,000पर्यंत मजल मारता आलेली होती। मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत मात्र शरद पवारांच्या झालेल्या त्या पावसातल्या सभेमुळे मात्र माढ्यात गट तट तोडून मतदान झालं आणि त्यावेळी राष्ट्रवादीकडून लढलेल्या बबनदादा शिंदे यांचा तब्बल 65,000 मतांनी विजय झालेला होता। यावरून एक गोष्ट मात्र लक्षात येते ती म्हणजे परिचारकांचा माढ्यातला गट हा नेहमीच आमदार बबनदादा शिंदेंच्या पाठीशी राहिलाय। मात्र आता खुद्द उमेश परिचारकच जर माढ्याच्या रणांगणात उतरले तर त्याचा पहिला फटका बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना बसणार आहे। यानंतर परिचारक गटाने माढा लढवायची दुसरी एक शक्यता असू शकते ती म्हणजे माढ्याच्या लढाईची चर्चा करून भाजप समोर आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायची। त्याचं कारण असं आहे की पंढरपूर मंगळवेढ्यात सध्या भाजपचे आमदार समाधान आवताडे हे आहेत। सध्या त्यांनी भाजपचं तिकीट आपल्यालाच मिळणार असं गृहीत धरून मतदारसंघामध्ये मोठी तयारी सुरू केली आहे। तर पंढरपूर मंगळवेढ्यात असणारा परिचारक गट हा प्रशांत परिचारकांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे। अशातच परिचारक हे आता माढ्याची चर्चा करून पंढरपूर मंगळवेढ्यासाठी उमेदवारी किंवा राज्यपाल नियुक्त विधान परिषद ही पदरात पाडून घेण्यासाठी भाजप नेतृत्वावर दबाव तर टाकत नाहीयेत ना, असा सवाल राजकीय गोटात विचारला जातोय।
त्यासोबतच परिचारकांचे गेल्या अनेक दिवसांपासून तुतारी वाजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र सध्या तरी ते वेटिंगवरच असल्याचं समजतंय. पंढरपूर मंगळवेढ्यात भालके की परिचारक नेमकं कुणाला सिलेक्ट करायचं असा पेच सध्या शरद पवारांसमोर आहे. मात्र पंढरपूर मंगळवेढ्यासोबतच माढ्याची चर्चा करून दोन्ही ठिकाणी आपला गट कसा प्रबळ आहे हे पवारांना दाखवून पंढरपूर मंगळवेढ्याची उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेण्याचा परिचारकांचा डाव तर नाहीये ना, अशी चर्चा सध्या माढा आणि पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात. अशाच प्रकारच्या राजकारणाशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका.